आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या उपोषणाला काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा। नाना पटोले यांचा आढाव यांच्यासोबत फोनवरून संवाद, तर विश्वजित कदम यांनी देखील उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली। शरद पवार उद्या सकाळी बाबा आढाव यांची भेट घेणार। बाबा आढाव यांचा 2 दिवसांपासून फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू। भाजपची सत्ता असल्यानं आता अण्णा हजारे आंदोलन करणार नाहीत। आता अण्णा हजारेंना फार कष्ट करावे लागणार नाही, त्यांनी आराम करावा। रोहित पवारांचा अण्णा हजारे यांना खोचक टोला। ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन। विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप करत ईव्हीएम मशीन सोबत घेत दोन्ही नेत्यांचं आंदोलन। बंटी शेळके यांनी केलेले आरोप योग्य नाहीत। शेळकेंनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवर विजय वडेट्टीवार यांचं उत्तर। नाना पटोले आरएसएसचं काम करत आहेत आणि माझा पराभव काँग्रेसनं केल्याचा शेळके यांचा आरोप। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप यांच्याकडून श्वानाची उपमा, तर भाई जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं, प्रवीण दरेकरांचं जगताप यांना उत्तर। लोकशाहीचा निर्णय स्वीकारला, आठवड्याचे 3 दिवस पक्ष संघटनेसाठी देणार। रत्नागिरीतले ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार बाळ माने यांची प्रतिक्रिया, तर 8 दिवसांनी पक्ष संघटना शिल्लक राहिली तर संघटना बांधतील, उदय सामंत यांचा टोला। शरद पवार गटाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांची फेरमतमोजणीसाठी मागणी। जगताप यांनी निवडणूक आयोगाकडे 12,74,000 रुपये भरले। अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांच्याकडून जगताप यांचा 7,122 मतांनी पराभव। डोंबिवली विधानसभेतील ईव्हीएमच्या 10 मशीनची फेरमतमोजणी होणार। ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज, 4,72,000 रुपये देखील भरले। डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्याकडून दीपेश म्हात्रे यांचा 70,000च्या फरकांनी पराभव।